ठाणे महापालिका आयुक्तांनी दिव्यातील शिंदे गटाचे तथाकथित नेते मडवी आणि त्यांच्या अन्य नगरसेवकांच्या मागील 5 वर्षांच्या अपयशाचा पाहणी दौरा केला असल्याचा घाणाघात भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष आणि सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांच्या दौऱ्यावर केला आहे. दिवा शहरात नागरी सुविधांची महत्त्वाची कोणतीच कामं मागील 5 वर्षात मार्गी लागली नाहीत, हेच आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट होतंय. दिवा पूर्व पश्चिम ब्रिज, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न, पाणी वितरणासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या, पाणी रिमॉडेलिंग योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या नव्या पाईपलाईन अद्याप सुरू नसल्यानं नागरिकांना पाणी टंचाई भेडसावते. मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेचं उद्घाटन करूनही अद्याप जनतेला पुरेसं पाणी मिळत नाही. मग पाण्यासाठीचा निधी गेला कुठे, असा प्रश्नही रोहिदास मुंडे यांनी विचारलाय. दिव्यातील कचरा समस्या, गटारांची समस्या, फेरीवाल्यांचा प्रश्न, वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांवर सत्ताधारी शिंदे गटाचे माजी नगरसेवक अपयशी ठरल्याचं या पाहणी दौऱ्यातून आयुक्तांच्या लक्षात आलं असेल, असा सणसणीत टोलाही भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी लगावलाय. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आज दिव्याचा दौरा केलेला आहे. इथले तथाकथित नेते रमाकांत मडवी आणि त्यांच्या अन्य नगरसेवक यांच्या या अपयशाचा हा दौरा होता. गेल्या 5 वर्षात दिव्यात विकास कामं ही झालेलीच नाही आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते केले म्हणजे विकास झाला असा होत नाही. दिवा शहरात नागरिकांची कोणतीच कामे मागील 5 वर्षात मार्गी लागलेली नाही आहेत. आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांना हे लक्षात आलेलं आहे. आज तुम्ही बघाल तर दिव्यातला आरोबी ब्रिजचा प्रश्न आज तसाच प्रलंबित आहे. त्यानंतर लोकांना पाणी पिण्यासाठी नाही आहे. पाणी ही लोकांची मूलभूत गरज आहे. 221 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून सुद्धा अजून लोकांना तिथे पाणी मिळत नाही. जो रिमॉडेलिंगसाठी जो निधी आला होता, ते जे लाईनी ज्या काही टाकण्यात आल्या त्या अजून लोकांना चालू केलेल्या नाही आहेत. गटर नाही आहेत, हॉस्पिटल नाही आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांना अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत. त्याच्यामुळे आजचा हा आयुक्तांनी जो दौरा केलेला आहे हा इथल्या स्थानिक सत्ताधारी जे माजी नगरसेवक होते त्यांच्या हा अपयशाचाच दौरा होता. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा 5 मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी शनिवार संपून रविवार सुरू होत असतानाच मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2च्या CSSTच्या दिशेकडील 5 मीटर रुंद पादचारी पुलाचे 4 गर्डर लॉन्च करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तो मुलुंड ते कळवा डाऊन धीम्या मार्गिकेवर असणार आहे. मध्यरात्री 12:30 ते पहाटे 5:30 पर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन लोकल मुलुंड आणि दिवा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या ठाणे, कळवा आणि मुंब्रा स्थानकात जलद मार्गावर थांबणार आहेत. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाचा मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकार टोल प्रश्नाबाबत जोरदार कामाला लागलेलं दिसून येते. या बैठकीत मुंबई शहराच्या वेशीवरील हरिओम नगर येथील रहिवाशांना टोलमधून सूट मिळावी यासाठी थेट रस्ता किंवा पूल बांधण्याबाबतही चर्चा झाली होती. याबाबत मंत्री दादा भुसे यांनी अचानक काल संध्याकाळी मुलुंड टोल नाका येथे येऊन या परिसराची पाहणी केली आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे शौचालय, पाणी व्यवस्था, ॲम्ब्युलन्स या सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भुसे यांनी अधिकारी वर्गांना दिलेल्या उत्तरांवर नाराजीही व्यक्त केली. त्याचप्रमाणे हरिओम नगर येथील रस्त्याबाबत देखील पाहणी करून त्यांनी चर्चा केली. हरिओम नगर येथील नाल्यावरील रस्त्याचा प्रस्ताव आधीच तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी टोलबाबत केलेलं वक्तव्य हे सहज होतं असं स्पष्टीकरण दिले. दुपारच्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली आहे. त्यांच्या तोंडून निघालेला सहजगत्या शब्द होता. मात्र यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मुंबईचे एंट्री पॉईंट्स आणि पुणे द्रुतगती महामार्ग वगळून असे ते बोललं असल्याचं स्पष्टीकरणही भुसे यांनी दिले. मुंबई आणि ठाण्याच्या मधला जो भाग आहे हरिओम नगर वगैरे त्या भागातील रहिवाशांच्यासाठी जी काही बैठकीमध्ये चर्चा संपन्न झाली होती त्यासाठी 2 पर्याय आहेत. एक नाल्यावरनं एक ब्रिज करून रस्ता तयार करणं आणि या सर्व हायवेला अंडरपास देणं. मला वाटतं की आमचा विभाग या संदर्भातला अभ्यास करेल. ऑलरेडी महानगरपालिकेच्या वतीने या नाल्यावरच्या पुलाचा प्रस्ताव आणि रस्त्याचा प्रस्ताव ऑलरेडी तयार आहे असं पण अधिकाऱ्यांनी सांगितलं. सर, कुठेतरी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी स्वच्छता नव्हती, शौचालय नाही, ॲम्ब्युलन्स नाही, याची होईल ना. आता आपण बघितलं असेल की 300 मीटरवरचा येलो लाईन आपला आजच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्याचं काम आता सुरू झालं आहे. सर, पहिलाच तिथे प्रचंड ट्रॅफिक असतं आणि आता ह्याच्यामुळे जरा ट्रॅफिक परत वाढणार आहे का? त्याच्यामुळे आता ऑलरेडी इथं ट्रॅफिक खूप असतं, पण या कामामुळे किती दिवसाचं काम निघणार आहे आणि किती दिवस या अंडरपासचं तुम्ही काम करणार? नाही, मी कुठं बोललो काम करणार आहोत. मी बोललो अभ्यास करायला सांगितलेला आहे. सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होत होता की 3 चाकी आणि 4 चाकी जे वाहन आहे त्यांना मला वाटतं या विषयावर ऑलरेडी दुपारच्याही बैठकीमध्ये आपली चर्चा झालेली आहे. तो त्यांच्या तोंडातला एक सहजगत्या निघालेला शब्द होता. परंतु यापूर्वीच त्यांनी जे काही मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये मुंबईचे एंट्री पॉईंट आणि पर्टिक्युलर मुंबई पुणे जो हायवे आहे एक्सप्रेस हायवे त्या संदर्भातले टोल वगळून असं ते बोललेलं आहे. मोघरपाडा परिसरात कारशेड उभारण्यासाठी मूळ निविदेपेक्षा मंजूर करण्यात आलेलं अधिक रकमेचं कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह. ठाणे मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी यासाठी घोडबंदर मार्गालगतच्या मोघरपाडा परिसरात कारशेड उभारणीसाठी राज्य सरकारकडे जागा हस्तांतरित होताच या कामासाठी घाईघाईत मागवण्यात आलेल्या निविदेत ठेकेदाराच्या पदरात मंजूर रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांचं अधिकचं दान पडणार आहे. या कामासाठी 905 कोटी रुपयांच्या अवाढव्य अशा ठेक्यास मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं नुकताच मंजुरी दिली आहे. मूळ निविदा रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त म्हणजे 24% अधिक रकमेचं एक कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह असतानाच प्राधिकरणानं मात्र या प्रकरणाचं खापर थेट सल्लागार समितीवर फोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात रडतखडत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामास गती मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा येथील जागा हस्तांतरणाचा तिढा कसाबसा सोडवण्यात आला. जागा हस्तांतरण होण्यापूर्वीच प्राधिकरणानं कारशेडच्या कामासाठी 711 कोटी 34 लाखांचं अंदाजपत्रक जाहीर केलं. या अंदाजपत्रकाच्या आधारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. हा मार्ग मार्गी लागावा यासाठी घाईतच राबवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेविषयी सातत्यानं उलटसुलट चर्चा सुरू असतानाच मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा 195 कोटी रुपयांनी अधिक असलेल्या 905 कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
मेसर्स SCW आणि VSC यांच्या एकत्रित कंपनीस ही 24% वाढीव दराची निविदा बहाल करण्यात आली असून हे करत असताना प्रकल्प सल्लागारानं चुकीच्या रकमेची निविदा तयार केल्याचं खापर फोडण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना संपूर्णतः भाडेमाफी द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं भाडं माफ करून महापालिका प्रशासनानं मंडळांना दिलासा दिला होता. तसंच मागील वर्षी देखील नवरात्रोत्सव मंडळांचं भाडं माफ करण्यात आलं होतं. सर्व सार्वजनिक मंडळं सामाजिक उपक्रम राबवतात. या मंडळांचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच मिळतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळं गेली अनेक वर्ष काम करत आहेत. या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं संपूर्ण भाडं माफ केलं होतं. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळालाय. याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडेमाफी द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी केली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचं भाडं माफ केल्यास या मंडळांना देखील दिलासा मिळेल असा विश्वासही नरेश मस्के यांनी व्यक्त केला आहे.